दार उघड बये, दार उघड. कोणाला बघ, शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरतारीचा मोर नाचरा हवा, पदरावरती सरतारीचा मोर नाचरा हवा. संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मांजकर पैठणी घेऊन आला. वहिनी उघडताना जा. रोज वस्तू देणार. नमस्कार. होम मिनिस्टर मध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आहोत शिवदर्शन सोसायटी, अन्नपूर्णा नगर, आधारवाडी, कल्याण पश्चिम या ठिकाणी. आणि इथल्या दोन वहिनी आहेत, प्रणाली खडकबाण आणि सोनाली भोई. आता या दोघींपैकी कोण जिंकणार पैठणी काही वेळा स्पष्ट करणार आहोत. हे प्रणाली वहिनी ज्या आहेत ना त्या खूप बोलतात असं मला कळलेलं आहे. आणि सोनाली वहिनी आहेत ना या पटकन मिक्स होत नाही, म्हणजे इतर मैत्रिणींमध्ये पटकन मिसळत नाही. काय म्हणजे स्वभाव असा का असेल हे आता त्यांच्या घरी जाऊन बोलल्याशिवाय मला कळणार नाही. सोनालीला हसायला आणि हसवायला फार आवडतं. प्रणाली वहिनी सगळ्यांची मिळून मिसळून वागतात. भोईर वहिनी म्हणजे अफलातून डान्सर. खडक बाण वहिनी म्हणजे एक नंबर सुगरण. कुठल्याही प्रोग्रामला सोनालीशिवाय पर्याय नाही. प्रणाली वहिनी सगळ्यांची खूप काळजी घेतात. 3 cheers for सोनाली भोई. हिप हिप हुर्रे, हिप हिप हुर्रे, हिप हिप हुर्रे. नमस्कार. नमस्कार. ही माझी नणंद, हा तिचा मुलगा, हे माझे सासरे, ही बहीण आहे माझी. सगळं तुम्ही ठरवलंच का? उखाणा कुठे घेतला? घ्या लवकर उखाणा. शंकराच्या पिंडीवर बेल ठेवते वाकून, महेशचं नाव घेते सर्वांचा मान राखून. शिवदर्शन मधल्या शंकराला ओळख करू. ही माझी नणंद आहे. नमस्कार. हा तिचा मुलगा आहे. बरं. हे माझे सासरे, नमस्कार. ही बहीण आहे माझी. नमस्कार. आणि पप्पा इकडे, नमस्कार. ते आमच्या शेजारचे. नमस्कार. नमस्कार. आणि हे माझे मिस्टर. अरे वा. एवढी गर्दी झाली आहे की मिस्टरांना दिसत. आणि आता सुरुवात करूया गप्पात. नमस्कार. नमस्कार. माहेर कुठलं? कल्याण. कल्याणला कुठे? खानकरपाडा. आणि मिस्टर कुठे भेटले? आमच्या मागच्या चाळीमध्ये काकांच्या घरी ते राहायला होते. म्हणजे तुमच्या इथेच मागे हा चाळीमध्ये? हा. मग तिकडे भेट झाली. काकांची? नाही नाही, आमच्या दोघांची. त्यांचे आणि आमचे संबंध होते पहिल्यापासून, त्यांच्या घरातल्यांचे आणि आमचे ओळखीचे. हा, आम्ही त्यांच्या घरी जायचो वगैरे. कशाला? असंच काय गार्डन नव्हतं का त्यांचं? नाही नाही, बोलायला गप्पा वगैरे मारायला. त्यांच्या वहिन्या वगैरे होत्या ना, मग त्यांच्याशी गप्पा वगैरे मारायला. पुढे काय झालं? पुढे काय नाही, मग त्यांनी मला प्रपोज केला. कुठे? मॉल मध्ये गेला होता. मॉल मध्ये? कुठल्या? कल्याणच्या मॉल मध्ये? मेट्रो मॉल मध्ये. ते कशाला आले होते तिकडे? त्यांनी मला बोलवलं होतं. तुम्ही कशाला गेला होता? त्यांच्यासोबत फिरायला गेला. फिरायला? बोलवा त्यांना आता. अहो बसा. नमस्कार. नमस्कार. स्वागत आहे तुमचं. मॉल मध्ये काय करत होता तुम्ही? मॉलमध्ये आय थिंक तेव्हा काहीतरी फेस्टिवल होतं, नोव्हेंबरचा महिना चालू होता. म्हटलं तर असंच जाऊया फिरायला. असंच? हा. मग तिने विचारलं. तिने? नाही मी काय तर मला ऍक्च्युली कसं व्हायचं, एक व्यवस्थित मुलगी पाहिजे जिला घरात सगळं काय येतं. मग यांचं तर पहिल्यापासून येणं जाणं होतं आणि माझ्या बहिणीची चांगली मैत्रीण आहे. हो का? हा. मग म्हटलं काय हरकत आहे. काय हरकत आहे? काय हरकत आहे. मग घरी सांगितल्यावर हरकत घेतली का घरच्या? थोडीफार. का? नंतर झाले तयार पुन्हा. आणि समजा नसते तयार झाले तर? नाही, त्यांनी माझ्यापेक्षा जास्त उलट ती चांगली, त्यामुळे ते तयार झालेत. बरोबर. दोघे कधी पिक्चर बघायला गेलात? किती वेळा. कुठला पिक्चर बघितला? घोस्ट बघितला होता आम्ही. आणि तिच्या आत्याने नेमकं तेव्हा बघितलं, पण आम्हाला कळलं की याही आम्हाला बघितलं नाही. आणि आम्ही पटकन दुसऱ्या जगात तेव्हा पिक्चर चालू होता, पटकन जकासची तिकीट काढली आणि पुन्हा त्याला जाऊन बसतो. पण नंतर कळलं की हिच्या आत्याने आपल्याला जकासमध्ये बघितलेले. जकासमध्ये बघितलेलं? ती आत्या पिक्चर मध्ये होती? नाही नाही, त्याही आम्हाला दोघांना बघितलं होतं. मग त्याने आम्हाला माहितच नाही पण की आई आम्हाला बघितलंय म्हणून. त्याने कधी सांगितलं? नाही, लग्नानंतर सांगितलं. लग्नानंतर सांगितलं. अशा तऱ्हेने या गप्पा तर सुरू राहणार. पण आता समोर काही कागद आहेत, त्यावर एकमेकांची आवड
निवड किती जुळते ते बघणार आहोत. यामध्ये गाव, चित्रपट, नट, नटी आणि रंग हे तुम्हाला लिहायचे आहेत. मी अक्षर देणार, त्या अक्षरावरून तुम्ही लिहायचं आणि अक्षर आहे श. वेळ सुरू झाली. 5 गोष्टी लिहायच्या आहेत ज्याच्यामध्ये गाव, चित्रपट, नट, नटी आणि वस्तू. बघूया गाव काय लिहिलंय तुम्ही? शनी शिंगणापूर आणि शेगाव लिहिलेले आहे. शनी शिंगणापूर आणि शेगाव. तुम्ही काय लिहिलंय? शहापूर. शहापूर. ह्या काय पुढे पोहोचल्याच नाही, शहापूर पर्यंत. त्यामुळे हा गुण गेला. पुढचं काय? चित्रपट काय लिहिलंय? शिक्षणाचा आयचा गो. शिक्षणाच्या आयचा गो. काय मनातली व्यथा मांडली. तुम्ही काय लिहिलं? क्षणभर विश्रांती. असं कसं? श होतं ना, क्ष नव्हता. बर. नट कोण लिहिलंय तुम्ही? शम्मी कपूर लिहिलंय. शम्मी कपूर. तुम्ही काय लिहिलंय? शाहरुख खान. शाहरुख खान. चला मग तिसरं उत्तर चुकलं. नटी कुठली लिहिली? नाही नटी नाही. आणि वस्तू? वस्तू चला त्यामुळे एकही गुण मिळाला नाही. पण आता आपण जाऊन भेटणार आहोत लगेचच पुढच्या कुटुंबात. सोनाराचे दागिने सोनाराने घडवले, किरीचं नाव घ्यायला मला बांदेकरांनी अडवले. मी कुठे अडवले? सांगितलं ना तुम्ही घ्यायला. अच्छा, मग अडवले नाही ना, सांगितले. अच्छा सांगितले. बरोबर. आता द्या ओळख करू. हे माझ्या सासूबाई. नमस्कार. हे सासरे. नमस्कार. माझे मिस्टर. नमस्कार. हा माझा मुलगा ताई आणि ह्या म्हणजे हे माझे सख्खे म्हणजे शेजारी हे सगळे. आणि ही माझी नणंद. नमस्कार. त्यांची मुलगी. हे भाऊजी. नमस्कार. ही माझी जाऊबाई. नमस्कार. आणि हे सख्खे शेजारी बरं. सगळे. नमस्कार. बरं इथेच नाही, इथेही आहेत ना सगळे. सुरुवात करूया आजच्या गप्पा. नमस्कार. नमस्कार. काय मग कुठलं माहेर? कुर्ला. कुर्ल्याला कुठे? LIG कॉलनी, माडा कॉलनी. आणि मिस्टरांचं बालपण कुठलं? वाडा. वाडा. हा. तुमची त्यांची ओळख कशी झाली? आम्ही दोघं एकाच ऑफिसमध्ये होतो. अरे वा. अगदी 2002 मध्ये. मग झालं तिथे अफेअर. अफेअर? हा. कसं काय झालं? तर जसं सगळ्यांचं प्रेम होतं तसं आमचं पण झालं. आम्हाला नाही माहिती कोणाचं कसं होतं. तुमचं पण लव्ह मॅरेज आहे ना? नाही पण मला नाही माहिती तुमचं कसं झालं ते. काय नाही म्हणजे एकमेकांना भेटलो वगैरे आणि नंतर मग लाईक करायला लागलो. काय सांगता? बोलवा जरा त्यांना लगेच. म्हणजे नॉर्मली जसं बोलवते तसं बोलव ना. मग नाहीतर कसं बोलवता तुम्ही? नाही बोलवण्याचे वेगवेगळे प्रकार कुठे? नाही एकच प्रकार आहे. कसा कसा? गिरीश. हा असा. दुसरा? नाही असाच आहे. बसा. नमस्कार. नमस्कार. स्वागत आहे तुमचं. थँक्यू. बाय. ऑफिस कुठे होतं? दादर. दादर ट्रेन पकडून जायचं? नाही दादर वरून कोणता तुम्ही आपण नाही का आपलं दादर माटुंगा रोड आहे, स्वामीनारायण रोडच्या इथून. तिथून आम्ही माटुंग्यापर्यंत तिथे यायची दादरला. तिथून आम्ही चालत चालत गप्पा मारत मारत आपलं माटुंगा स्टेशनला हे जायचं. किती वाजल्यानंतर फिरणं व्हायचं तुमचं सुरू? 7-7:30 नंतर संध्याकाळी. हा संध्याकाळी. आणि मग चालत यायचा कुठपर्यंत? माटुंगा. कुर्ल्यापर्यंत? नाही माटुंगा. माटुंगा. कधी कुर्ल्यापर्यंत नाही गेला? नाही नाही तशी वेळ नाही आली. नाही चालत चालत घरापर्यंत नाही नाही गेलात नाही कधी? नाही एवढी नाही. असं कधी नाही झालं. आणि मग तिथे माटुंगाला काय परत आपल्या आपल्या डब्यात वेगळे? हा वेगवेगळ्या डब्यात जाऊन परत कुर्ल्याला उतरायचं, परत त्यांच्या घरपर्यंत सोडायचं. तिथून मागे फारच जबाबदारी होती. भरपूर त्यावेळेस फारच फील्डवर खूप फील्डवर होतं त्यावेळेस. बरं आता या दोघांची आवड निवड किती जुळते, किती मिळते ते आता बघणार आहोत. दोघांनाही गाव, चित्रपट, नट, नटी आणि वस्तू याचं नाव लिहायचं. अक्षर मी देणार. तयार आहात? अक्षर आहे क. वेळ सुरू झाली. क. न बघता एकमेकांना दाखवायचं नाही. चला गाव काय लिहिलंय दोघांनी मला ऐकायचंय. तुम्ही सांगा. कुर्ला. तुम्ही नाही दिलं का? लिहिलं नाही? अरे तुमचंच कुर्ला. आठवलं पण गाव इन द सेन्स गाव थोडी येते. कल्याण.
मी कल्याणच लिहिणार होतो पण बोललो होतं तिचं माहेर कुर्ला आहे तर परत तिला राग नको यायला म्हणून मी कुर्ला लिहिलं. चित्रपट काय मस्त काय काय म्हणते काय म्हणते अभिनंदन एक उत्तर बरोबर आलं. हा पुढे नट नट नाही लिहिला मी पण नाही लिहिला म्हणजे सेम आहे ना सेम झालं ना हा म्हणजे हा दोघांनी लिहिलं हो ना. नाही सेम झालं. वा, वा, वा. पाय कुठे तुमचे सेम आहेत ना. पुढे काय नटी करीना काजोल झाला ना झोल आणि रंग काळा काय नशीब आणि मॅचिंग साडी आहे तुमची हो. हा? चला अशा तऱ्हेने 2 उत्तरं बरोबर आली. 800 रुपयाचं बक्षीस मिळालं. अभिनंदन. थँक्यू. ही लक्ष्मी तुमच्याकडे आली. अभिनंदन. बरं आता यांच्याबद्दल यांना काहीतरी म्हणायचंय. मला सांगा तुमच्या मदतीला यांच्यापैकी कोण पाहिजे? जिजू जिजू हा या जी नमस्कार नमस्कार या ते देऊ. आणि कोण? काकू काकू म्हणजे तुमच्या काकू की त्यांच्या काकू? माझी काकू. तुमची काकू. आणि आता तुम्हाला जे काही यांच्याबद्दल बोलायचं असेल त्यासाठी वेळ सुरू होते आत्ता. कोण बोलणार आहे? आपण कोण? नणंद. महत्वाचा बोला. मी माझ्या भावाचं काहीच ऐकत नाही. ऐकत नाही? नाही. काय हो? ऐकते ती हट्टी आहे एखादी गोष्ट जर का हट्टी ती मला नाही ह्याला सांगा. आणि मुळात कसं आहे ताई माझी बायको असण्याच्या अगोदर ती पहिलीपासून तुझी मैत्रीण आहे. पण लग्नाच्या आधी वेगळं आणि नंतर वेगळं असं झालंय आता. नाही नाही लग्नाच्या आधी एक वेळ फोन, अॅनिव्हर्सरीला फोन, बर्थडेला फोन, आता तर काहीच नाही. सगळं विसरूनच गेलंय. आता मी भेटलो ना मैत्रीण कशाला म्हणून विसर म्हणून विसर पडले. पण आता तिने थोडस समजून घ्यायला पाहिजे ना. सासऱ्यांचं ऐकायला पाहिजे, नवऱ्याचं ऐकायला पाहिजे, नंदेचं ऐकायला पाहिजे. अच्छा नंदेचं ऐकायला मग ऐकायलाच पाहिजे. असं कसं? आता एकच नणंद आहे तिची पण. असं कसं बोलून चालेल? वहिनी पण एकच आहे, समजून घेतलं पाहिजे. वहिनी पण एकच आहे ना. नंदेचा मान मोठा असतो पण. एक मिनिट काय? नंदेचा मान मोठा असतो. नंदेचा मान मोठा असतो. नाही पण मान मोठा असतो मोठ्या मनाने समजून घ्यायला पाहिजे ना. अगं ती वयाने तेवढी नाहीये. पॉइंट तुम्ही नोटेड. आणखी कोणाला काय बोलायचं? आपण कोण असता? अच्छा वहिनी. यांना राग लवकर येतो आणि खूप करतात. समजून घेत नाही की आज उद्या मिळणारी, आज त्यांना आज जर जी वस्तू पाहिजे ती उद्या जर भेटायची असेल ते म्हणतात आजच पाहिजे. वा 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 तेवढं बोलून घेतलं म्हणून त्या सुद्धा त्यांनी सोडलं नाही. मला उद्या बोलायला ना मिळेल नाही मिळेल. राग येतो तिला पटकन मग तिला समजावं लागतं की असं मग तिला पूर्ण कळायला मग ती बोलते हा बरोबर आहे तुझं. लगेच समजतं तिला पडा लगेच समजतं. त्यात काय पण आहे तेवढं पण आहे पण कसं तेवढं वय पण नाही तिचं त्यामुळे मी वय नाही तेवढं आता लग्न केलेलं कॅपेबल. आता वय नाही असं बोलून चालणारच नाही. लव्ह मॅरेज त्यामुळे लवकर लग्न झालेले त्यामुळे ती समजा थोडा वेळ लागतो तिला. मी समजवतो व्यवस्थित सगळं मीच आता सगळं करतो. तुम्हीच करता सगळं. सगळं नाही हो बाकीचं म्हणजे समजण्याच्या गोष्टी बोलते मी. तुम्हाला काही सांगायचंय सगळ्यांना? नाही. पण बघा यांनी आरोप केले. यांच्या मनातल्या ज्या गोष्टी होत्या त्या आज त्यांनी बोलून टाकल्या. आज पाटी कोरी करायची. कोरी हा? एकदम आणि परत पुनश्च श्री गणेशा लिहून उद्यापासून हसत हसत सगळ्या आलेल्या प्रसंगांना सामोरं जायचं. तेव्हा आता हा तन्मणी कोणाला द्यायचा हे मी नाही ठरवत, ते तुम्ही ठरवा. घ्या आता बघायचंय कोणाला देणार. ते त्यांच्या बायकोला बरोबर पाहिजे. अरे वा. आता त्यांना वाटत असेल ह्याच्यापेक्षा जास्त तक्रारी केल्या असत्या तर अजून काहीतरी झालं. पण तसं नाही. ही सगळी मनातल्या गोष्टी मनातनं व्यक्त करणारी ही नाती आणि खूप छान आहे ही सगळी नाती. चला पुढच्या खेळात. या खेळामध्ये आता इकडच्यांना काही आरोप करायचे आहेत, काही गोष्टी बोलायच्या आहेत. बरं तुमच्या बरोबर मदतीला अजून कोण पाहिजे असं वाटतं? यांच्या मिस्टरांच्या बरोबरीने अजून? नीताताई. नीताताई म्हणजे या कोण असतात? या माझ्या मैत्रिणी असतात. या तुम्ही इकडे या. आणि सुरेखाताई माझ्या नणंद आहे. नणंदबाई. अरे वा नंदेलाच घेतलाय. महत्वाचा माणूसच घेतलाय ते. आणि तुमची वेळ सुरू होते आता. बोला कोण पहिला आरोप करताय? कोणाला काही बोलायचंय? तुम्ही बोला. सासूबाई का? बोला. पहिली गोष्ट म्हणजे तिने काही मनातलं काय असेल मला सांगावं. काही अडचणी असेल काही घरातले प्रॉब्लेम असेल मला विचारावं. मी आनंदाने सांगेल असं म्हणजे सांगायला पाहिजे. म्हणजे ही सांगत नाही. सांगायला म्हणजे काही अडलं तर असं नाही म्हणजे सांगायला पाहिजे ना मनात काय आहे ते. सांगतच नाही. काय हो मन मोकळेपणाने सांगायला हवे ना. सांगायला पाहिजे. मग नाही काही गोष्टी अशा असतात ना की त्या नुसत्याच मोठ्यांसमोर ठेवून त्यांना टेन्शनमध्ये देण्यापेक्षा आम्ही आमच्या पद्धतीने जास्तीत जास्त सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो. त्यांचं पण असं वाटणं स्वाभाविक आहे. पण नुसतंच कशाला घरातल्यांना एक गोष्टीचं टेन्शन 10 जणांना बायकोची बाजू घेतली.
अजून कोणाला काय मुद्दा? सकाळी लवकर उठून तिने कामं करावी. एक मिनिट, आपण कोण? बोपर काकू दिल्या. काकू म्हणजे शेजारी याच मजल्यावर राहता? मग सासूबाईंच्या मैत्रिणी बहिणी. सासूबाईंच्या मैत्रिणी आहेत. तुम्हाला कोण सांगतं ह्या कधी उठतात ते? काय हो? बरं ठीक आहे, याच्यावरती तुमचं काय म्हणणं आहे? नाही, ती उठते लवकर आणि आता तिने ऑफिस जॉईन केलेलं आहे. रात्री साहजिकच तिला 12-12:30 होतात झोपायला. म्हणजे तिलाही रेस्ट आहे ना. तुम्ही कुठे राहता? आम्ही आरोप करू. करेक्ट आहे. नाही ऐका रात्री तर बोलायला येत नाही, मी सांगू शकते ना, पण त्याचं सगळं एक मिनिट, मी एक सांगू मिनिट. शकते. त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकूया. नाही बरोबर आहे, कारण की कसं आहे, आम्हाला सकाळी 5:45 तिला उठावंच लागतं, कारण की दोघांची टिफिन बनवून आम्ही निघतो. तर आम्हाला टिफिन पण तुम्ही बनवता? नाही, टिफिन ती बनवते, खायचं काम मी करतो. हा, आणि रात्री अंदाजे घरी येईपर्यंत 8-8:30 तसे पण होतातच. बरं, कारण की ती 7 वाजता विटीवरून निघते. आणि आता तुमचं काय म्हणणं आहे ते ऐकायचं. आता कोणीही बोलणार नाही. आता कोणत्या विषयावरून स्टार्ट करू? म्हणजे आधी पहिला विषय हा होता की तुम्ही मनातल्या सगळ्या गोष्टी मनातच ठेवता, आपापसातच डिस्कस करता, त्या घरातल्या मोठ्यांकडे व्यक्त करत नाही. कारण हे माझ्या मिस्टरांचंच असं म्हणणं असतं की ह्या गोष्टी ह्या आपल्यामध्येच ठेवलेल्या चांगल्या. त्या एक मिनिट, याला जबाबदार तुमचा मुलगा आहे. पुढे. आणि हे त्यानेही स्वतः सांगावं त्या गोष्टी. अशा केलं तर म्हणजे आपल्या घरात अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत एक की मिनिट, तो सगळं त्यांच्यावर ढकलू नका. हा, पुढे. नाही, पण त्याचं असं मत असतं की नाही, हे नको डिस्कस करायला. पण तरी ठीक सुद्धा आहे. सासूला सासूनी कसं त्यांच्या मैत्रिणींना तुमच्या सगळ्या गोष्टी सांगितल्या, म्हणजे तसं तुम्ही 2 गोष्टी त्याला सांगितल्या तर जास्त घट्ट होतं ना नातं. अच्छा, हा, पुढे. दुसरं काय होतं पॉईंट? दुसरा पॉईंट काय होता? लवकर उठणे. लवकर सकाळी लवकर उठणे, पण त्यासाठी रात्री झोपलं पण पाहिजे ना त्याच टायमिंगवर. जर 11ला तुम्ही एखादा पर्सन झोपतोय तर तो सकाळी 5ला उठू शकतो, पण मला झोपायलाच 12-12:30 होतात. आणि ते पण मी सकाळची तयारी करण्यासाठी, म्हणजे तयारी करण्यासाठी मी रात्री 12-12:30 होतात. एक मिनिट, रात्री झोपायला यानं उशीर होतो? हा, चला, अशा तऱ्हेने गुन्हा यांनी कबूल केलेला आहे. साक्षीदार होय ना, तुम्ही म्हणालात ना की रात्री उशीर उठतो जो सकाळी उठायला, बरोबर. मग हे दुपारी उठले तर तुम्हाला काय हो नाही. छान होता हा खेळ, पण तरी सुद्धा घरचं सांभाळायचं किती नाही म्हटलं तरी सुद्धा मनातल्या गोष्टी व्यक्त करायची वेळ कधी ना कधी प्रत्येकीवर येतच असते. ती व्यक्त पण केली पाहिजे, पण ती वेळेवरही झाली पाहिजे. आणि म्हणूनच जेव्हा सुट्टी असते तेव्हा दोघी घरातच असतात, बरोबर ना की नाही? हो की नाही? हो, चला, ह्याच कबूल करतायत म्हणून बरं. आणि त्यामुळे पण आपल्याला जरा 2 गोष्टी बोलाव्यात ना, आपल्या ते कराव्यात. करणार, उद्यापासून करणार. जेव्हा तरी नाही, कमसे कम जेवायला बसलं ना तरी. एक मिनिट, इथून पुढे आठवड्यातून 3 दिवस सुट्ट्या घ्या. आई बरोबर दुपारी जेवायला बसा. नाही, मग तसं केलं तर फक्त एकच वेळ जेवायला लागेल घरामध्ये. आता जे 2 टाइम जेवतोय ना, एकंदरीत आज मुलाने ज्या नेटाने बाजू खेचून ठेवली आहे तन्मणी, त्यांनी आपल्या बायकोला द्यावा ही भेटवस्तू. शिवदर्शन सोसायटी D12 कल्याण इथे आजचा हा खेळ रंगतो आहे. कोण जिंकणार पैठणी आता काही वेळात स्पष्ट होणार आहे. खेळ सोपा आहे. या वहिनी विशिष्ट अंतरावरती उभ्या आहेत, हातामध्ये बॅडमिंटनची रॅकेट आहे आणि स्पंजचा स्माइली बॉल. इथून तो उंच उडवायचा आणि समोर असलेल्या बादलीमध्ये ज्यामध्ये पाणी आहे त्यामध्ये जाऊन तो गोळा व्हायला पाहिजे. दोघींनाही समान संधी मिळत जाणार आणि या दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे. जरा टाळ्या वाजवा यांच्यासाठी. कोणत्याही क्षणी काही घडू शकतं. वा वा, बघूया शेवटच्या आहे. एक हा शेवटचा खूप महत्वाचा आहे. जर बरोबरी झाली तर आणखी एक संधी, नाहीतर निकाल सगळ्यांसमोर.
या खेळामध्ये निकाल काय लागला हे आपण सगळ्यांनी बघितलं, पण झी मराठीकडून आधी हा सन्मान, ही भेटवस्तू आपल्यासाठी. उपविजेत्या ठरल्या भोईर वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. आणि आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ठरल्या खडकबाण वहिनी, त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठण. कल्याणमधला हा भाग संपतोय आहे आणि आता आम्ही निघतो आहोत बदलापूरच्या दिशेने. तेव्हा पाहायला विसरू नका होम मिनिस्टरचा प्रत्येक भाग फक्त झी मराठीवर. नमस्कार.